मार्केटमधनं पप्पाने आणलेले सौंदाळे मासे आणि ह्या माशांचा सार आणि फ्राय दोन्हीसुद्धा करूचा होता. सारासाठी मम्मीने सगळं साहित्य घेतलेलं आणि आता याचं वाटण करूचा होता. टोमॅटो, कांदो, त्याच्यानंतर लसूण आणि आपला हिरव्या खोबरा म्हणजेच ओला खोबरा घ्यायचा होता. त्याच्याशिवाय आपल्या खयच्याच रेसिपीक टेस्ट येणार नाही. त्याच्यानंतर मम्मीने हळद घातल्या, मच्छी मसालो घातल्या जो की मम्मीने घरातच बनवलेलं होतं आणि ह्या सगळा व्यवस्थित मिक्सरला बारीक वाटून घेतल्या. फायनली आपला लाल कलरचा बारीक वाटलेला वाटण रेडी असा. आता मम्मीने व्यवस्थित मासेसुद्धा स्वच्छ करून घेतल्या कारण ते मिठात लावून ठेवलेले होते जेणेकरून त्याची टेस्ट अजून वाढूसाठी. आता टाकूचा होता फोडणीक. त्याच्यासाठी टोपात तेल घेतलं, थोडंसं कांदो आणि आपला वाटण टाकल्या. त्याच्यात हवा तेवढं तुम्ही पाणी टाकू शकतात आणि एक उकळी इली की त्याच्यात कोकम, मीठ आणि आपले मासे टाकूचे आहेत. आणि माझ्याकडनं ती क्लिप डिलीट झाली त्यामुळे मी ॲड करू शकले नाही. फायनली आता आपल्याला जेवढा हवा तेवढा घट्टसार करायचा. तोपर्यंत इथे मी सौंदाळ्यात कोकम लावून घेतलं आहे म्हणजेच आगळ लावून घेतलं आहे आणि मस्तपैकी फ्राय करून घेतलं आहे. सो कशी वाटली रेसिपी या कमेंट करून नक्की सांगा.